अस्वस्थ मनाला आनंद देतील ही वाक्य. तुटलेला पेन आणि दुसऱ्यांचा केलेला मत्सर कधीही पुढे जाऊ देत नाही. इथे कोणीही परमनंट तुमची साथ देणार नाही. आयुष्यामध्ये जर पुढे जायचं असेल तर एकटं चालायला शिका. वेळ बदलते, सगळ्या गोष्टी ठीक होतात, पण तुटून जोडलेलं नातं परत पहिल्यासारखं होत नाही. जे तुमच्याबरोबर नातं कमी आणि घमेंडीमध्ये जास्त राहतात अशा लोकांना स्वतःपासून दूर ठेवलेलं चांगलं असतं. तुम्ही स्वतःला इतके व्यस्त करून घ्या की तुम्हाला चिंता करायला वेळच नाही मिळाला पाहिजे. तुम्ही कितीही चांगले माणूस असले तरीही कोणाच्या ना कोणाच्या नजरेत तुम्ही वाईट असता. स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय कोणीही तुम्हाला इज्जत देत नाही. त्यामुळे स्वतःला इतकं यशस्वी बनवा की कोणत्याही व्यक्तीने स्वार्थ असल्याशिवाय तुम्हाला इज्जत द्यावी. तुम्ही अशा माणसाचा शोध घेत असाल जो तुमचं आयुष्य बदलून देईल तर आरशामध्ये पहा, कारण तुमच्याशिवाय दुसरं कोणीही या जगामध्ये तुमचं आयुष्य बदलू शकत नाही. समोरचा व्यक्ती बोलतो त्यावेळी गप्प राहा, पण प्रत्येक गोष्ट नोटीस करा. काही लोक इतकं भोळं बनून बोलतात की जसं काही त्यांच्या मनात किती खोटेपणा आहे हे आपल्याला कळत नाही. तुम्ही जर तुमचं आयुष्य यशस्वी बनवण्याचं कोणतं लक्ष्य ठरवलं असेल तर ते मिळवण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करा आणि तुमच्या मनामध्ये काम पूर्ण करण्याचा संकल्प बनवा. जगामधील सगळ्यात जास्त वेग प्रार्थनेचा असतो. ती तोंडातून निघेपर्यंतच देवापर्यंत पोहोचलेली असते. आकाशात उडणारे पक्षी सुद्धा घमेंड करत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की आकाशात बसायची जागा नसते, शेवटी खालीच यावं लागतं. जी व्यक्ती खरं बोलते त्यांचे शब्द कठोर असतात, पण अशा व्यक्ती कधीही धोका देत नाहीत. बुद्धिमान माणूस कधीही बुद्धिमान असल्याचा दावा करत नाही. तसेच एक मूर्ख व्यक्ती कधीच मान्य करत नाही तो मूर्ख आहे. पाण्याचा थेंब जेव्हा समुद्रामध्ये पडतो तेव्हा त्याचे कोणतेही अस्तित्व नसते, पण तोच पाण्याचा थेंब जेव्हा पानांवर पडतो त्यावेळी तो मोत्यासारखा चमकतो. तुम्हालाही आयुष्यामध्ये असे यश मिळवायचे आहे की मोत्यासारखे चमकाल, कारण गर्दीमध्ये ओळख हरवते. मेहनत पायऱ्यांसारखी असते आणि भाग्य लिफ्टसारखे असते. लिफ्ट कधीही बंद पडू शकते, पण पायऱ्या नेहमी तुम्हाला यशाच्या दिशेने वर नेतात. स्वतःचं दुःख स्वतःशिवाय दुसरं कोणीही समजू शकत नाही. लोक म्हणतात वेळ खूप पटकन निघून चालला आहे, पण कधी कोणाची वाट पाहून बघा, मग कळेल वेळ किती हळू चालतो. जे लोक खूप कमी बोलतात ते लोक त्यांच्या आवडीच्या व्यक्तीसमोर जास्त बोलतात तर सगळ्यांबरोबर, पण भरोसा कोणावरच ठेवत नाहीत. जीवनामध्ये एक नातं असंही बनवा की ज्याच्याकडे तुम्हाला तुमचं मन मोकळं करता येईल आणि तक्रारी सुद्धा सांगता येतील. ज्यांच्याकडे जवळचे आहेत ते त्यांच्याशी भांडतात, पण ज्यांच्याकडे नातेवाईक नाहीत ते जवळच्या लोकांसाठी तरसतात. दुसऱ्यांना कितीही इज्जत द्या, पण स्वतःला कधीही कमी लेखू नका. कोणाची मस्करी आणि पैसा खूप विचार करून उडवला पाहिजे. गैरसमज ज्याच्याबद्दल आहे त्याच्याशी बोलून ते सोडवले पाहिजे. दुसऱ्या व्यक्तीला मध्यस्थी करायला सांगितले तर गैरसमज आणखीन वाढतात. जर वेळेत वाईट सवयी नाही बदलल्या तर वाईट सवयी तुमचा वेळ बदलवून टाकतील. यशाच्या वाटचालीत उन्हाचे खूप महत्त्व आहे, कारण सावली मिळाल्यानंतर पावले थांबू लागतात. कोणाच्याही सोडून जाण्यामुळे काळजी करू नका. चुकीची लोक आयुष्यातून गेलीच पाहिजेत, कारण त्यामुळेच आयुष्यामध्ये चांगली लोक येतील. नशीब सुद्धा बदलेल आणि वेळ सुद्धा बदलेल. तुम्ही फक्त हिंमत हारू नका. हातावरच्या रेषा बदलायला वेळ लागत नाही. कोणाच्याही इतक्या जवळ जाऊ नका की त्याला तुमचं दूर राहणं आवडू लागेल. लोकांनी दिलेला धोका आपण विसरूनही जातो, पण त्या लोकांना आपण
विसरत नाही. माणसाने आयुष्यामध्ये चांगली संधी कधी येईल याची वाट पाहत बसू नये, कारण जी आज आहे तीच सर्वोत्तम संधी आहे. खूप सुंदर असल्यामुळे सीतामातेचे हरण झाले, अति अहंकार असल्यामुळे रावणाचा वध झाला, अति दानशूर असल्यामुळे राजा बलीचे सगळे संपून गेले. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीची अति कधीही चांगली नसते. जे तुमच्या हातातून निसटून गेले आहे त्याच्यासाठी रडू नका. यश तेच मिळवतात ज्यांच्या संकटावर मात करणं येतं. डोकं आणि छत्री तेव्हा काम करतात जेव्हा ते चालू असतात. बंद असले तर दोन्ही ओझे वाटतात. स्वतःच्या अपमानाचा बदला भांडण करून नाही, तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनवून घ्यायला पाहिजे. एकटे राहिलात तर तुम्ही एवढे दुःखी नाही होणार जेवढे तुम्ही एका चुकीच्या माणसाबरोबर राहिल्यानंतर होताल. चांगल्या लोकांची इज्जत कधीही कमी होत नाही, कारण सोन्याचे कितीही तुकडे केले तरीही त्याची किंमत कधीही कमी होत नाही. वेळ कधी कोणता रंग दाखवेल हे आपल्याला माहीत नसते. नाहीतर ज्या श्रीरामांना रात्री राज्य मिळणार होते त्यांना सकाळी वनवास मिळाला नसता. वेळ असते तोपर्यंतच माणसांची कदर करायला शिका, कारण वेळ परत येईल पण माणसं परत येत नाहीत. चुका कितीही करा त्या तर सगळ्यांकडूनच होतात, पण कधीही कोणाबरोबरही चुकीचं वागू नका. ही तर नशिबाची गोष्ट आहे की कोणाला प्रेम करणारे मिळतात तर कोणाला भाव खाणारे मिळतात. आयुष्यात नात्यांच्या भल्या मोठ्या लिस्टची काहीही गरज नसते. कोणी मनापासून तुमचं असेल तर तेवढी एक व्यक्तीच सगळ्यांपेक्षा भारी असते. काही लोकांना यश मिळवण्याची इतकी घाई असते की छोट्या लोकांचा हात पकडण्याऐवजी ते मोठ्या लोकांचे पाय पकडणे पसंत करतात. गरीब राहिलात तर कोणीही लक्ष देणार नाही. मेहनत करत असाल तर सगळे हसतील, पण जेव्हा यश मिळवताल तेव्हा सगळे जळतील. जेव्हा जिंकणार आहे हे माहीत असतं त्यावेळी कमजोर लोक सुद्धा लढायला पुढे जातात, पण बहादूर तर ते लोक असतात ज्यांना हार होणार आहे हे माहीत असून सुद्धा ते लढणं थांबवत नाहीत. बुद्धिमान लोक कधीही इतिहास रचत नाहीत. इतिहास घडवण्यासाठी थोडंसं वेडं असणं गरजेचं असतं. आयुष्य जगणं सोपं नसतं. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत दगडावर हातोडा पडत नाही तोपर्यंत दगडाला सुद्धा देव पण येत नाही. जर तुमच्यामध्ये चुकीला चूक म्हणण्याचे धाडस नसेल तर तुमची ताकद आणि हिंमत दोन्ही सुद्धा बेकार आहे. पैशांनी आपण सुखसुविधा तर मिळवू शकतो, पण समाधान केवळ चांगल्या कर्मांनी मिळते. जेव्हा लोक तुमची नक्कल करायला लागतील तेव्हा समजून घ्या की तुम्ही सफल होत आहे. गेलेली वेळ कशीही असू द्या, तो तुमचा भूतकाळ होता. तुम्ही फक्त तुमच्या भविष्यावर लक्ष द्या. स्वतःच्या 100 चुका झाकून ठेवून माणूस म्हणतो जमाना खूप खराब आहे. बरं झालं की मृत्यू सगळ्यांना येतो, नाहीतर श्रीमंत लोकांनी मस्करी केली असती की गरीब होता म्हणून मरण पावला. जिंकण्याचा आनंद सुद्धा फिका वाटतो जेव्हा कौतुक करणारे तुमच्या बरोबर नसतात. जे पाहिजे आहे ते मिळवणे म्हणजे यश आहे, पण जे मिळाले आहे त्यात आनंद मानणे म्हणजेच समाधान आहे. लोकांचे तिरसट बोलणे ऐकून कधीही घाबरू नका, कारण खेळामध्ये प्रेक्षकच जास्त आवाज करतात, खेळाडू नाही. ज्याप्रमाणे पानगळती झाल्याशिवाय झाडावर नवीन पानं येत नाहीत, त्याप्रमाणे अडचणी आणि संघर्षांशिवाय चांगले दिवस येत नाहीत. आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा: ध्येय, कष्ट आणि संयम. तुमच्या आयुष्यात लोक येणार जाणार, पण काहीच अशी लोक असतील जी निस्वार्थपणे नातं टिकवतील. कोणालाही धोका देऊन खुश होऊ नका. नशिबाचा फेरा जेव्हा फिरून तुमच्याकडे येईल तेव्हा पस्तावा करण्याशिवाय दुसरे काहीही
हातात राहणार नाही. ज्यांच्यावर जबाबदारीचं ओझं असतं त्यांना रुसण्याचा आणि खचण्याचा अधिकार नसतो. आयुष्यामध्ये संघर्षाचा काळ येणं सुद्धा आवश्यक असतं, कारण त्याच वेळी समजतं की कोण आपलं हात पकडतं आणि कोण आपला हात सोडून निघून जातं. समजूतदार माणूस तो नसतो जो विटेचं उत्तर दगडाने देतो. समजूतदार माणूस तर तो असतो जो समोरच्याने फेकलेल्या विटेने आपले घर बांधतो. तुम्हाला जर वाटत असेल तुमचा कोणीही शत्रू नाही, तर थोडंसं यशस्वी होऊन पहा. तुमच्या समोर शत्रूंची रांग लागेल. जर एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर एवढे लक्षात ठेवा की त्यापेक्षाही जास्त चांगली गोष्ट तुम्हाला मिळणार आहे. तुमचे दुःख तुमचेच राहतील, भलेही तुम्ही ते कोणालाही ऐकवा. कोणतीही व्यक्ती शांत तेव्हा बसते जेव्हा त्याच्या मनामध्ये खूप गोंधळ चाललेला असतो. दुःख आणि कष्ट नक्कीच विसरून जातं, पण लोकांनी केलेलं कपट आणि कारस्थान कधीही विसरू शकत नाही. चुकीचं असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं एवढं अवघड नाही, जेवढं बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर आहे हे सिद्ध करणं. जर जीवनामध्ये कोणी एकटा असेल तर याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती कोणालाही आवडत नाही, पण याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीने दुनिया काय लायकीची आहे ते ओळखलेले असते. इतकं सुद्धा गप्प बसू नका की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये गप्प बसवलं जाईल. कधीही परिस्थितीच्या हातातलं खेळणं बनू नका, कारण तुमचे नशीब बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आयुष्यामध्ये ज्यांनी तुम्हाला तुमची वेळ पाहून कमी लेखलं होतं, एक दिवस असे यश मिळवा की त्यांनाही तुम्हाला भेटावं लागेल तुमचा वेळ मागून. तुमच्या गरजेच्या वेळी जो तुमच्या उपयोगी पडेल तोच खरा माणूस, मग तो मित्र असो किंवा प्रेम असो. सगळ्यात जास्त गरीब तर तो असतो ज्याचा आनंद दुसऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून असतो. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.